गुड इव्हनिंग स्टुडंट्स. ध्येय अकॅडमी आय एम विनर अंतर्गत तुम्ही आज इयत्ता दुसरीचा ऑनलाईन क्लास बघत आहात. त्याच्यामध्ये आज इयत्ता दुसरीच्या क्लासमध्ये आज आपण बुद्धिमत्तेचे लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपला आजचा तिसरा जो घटक आहे तो आहे शब्दसंग्रह. त्याच्यामध्ये वर्गीकरण मध्ये आपला कोणता येतात तर शब्दसंग्रह येतो. शब्दसंग्रह इथं आपण लिहिलेलंच आहे, त्याच्यामध्ये वर्गीकरण येतं. तर शब्दसंग्रहामध्ये आपल्याला मुळात कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे आपण बघूया. शब्दसंग्रहामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर वर्गीकरण करायचं असतं. वर्गीकरण म्हणजे काय तर त्याच्यामध्ये एकूण 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायामध्ये 3 घटकामध्ये साम्य असतं आणि एक घटक त्याच्यामध्ये काय असतो वेगळा असतो. एक घटक वेगळा असल्यामुळे आपल्याला काय करायचं असतं त्याच्यातला साम्य घटक एकत्र व तो सगळ्यांच्यापेक्षा वेगळा जो घटक आहे तो एकत्र करून आपल्याला काय करावं लागतं तो घटक सोडवावा लागतो. त्याच्यामध्ये काय केलेलं असतात साम्य घटक एकसारखा तयार करताना आपल्याला काय करायला पाहिजे तर साम्य घटका म्हणजे फुलांची नावे त्यांचा एक घटक होतो. त्याच्यानंतर वार, धान्य, विशिष्ट प्राणी किंवा झाड, रंग, पदार्थ, महिने, वार इत्यादीचा काय केला जातो विचार केला जातो आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं असतं त्याच्यामध्ये प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे घटक तुम्ही त्याच्यामध्ये वर्गीकरण करून त्याचे योग्य उत्तर तुम्हाला लिहावे लागते. यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे शब्दसंग्रह सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय आलं पाहिजे तर फळांची नावे, फुलांची नावे, महिन्यांची नावे पाठ पाहिजेत. तसेच मराठी महिन्यांची नावे हे सगळं आपल्याला काय पाहिजे पाठ पाहिजे. तरच आपल्याला काय करू शकतो आपण शब्दसंग्रह मध्ये व्यवस्थित काय करू शकतो प्रश्नांची उत्तरे लिहू शकतो. आता ह्याच्यामध्ये पहिला जो घटक आहे शब्दसंग्रह मध्ये बघा तर गटात न बसणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. गटात न बसणारे शब्द, गटात न बसणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. आता याच्यामध्ये काय असणार आहे तर 3 पर्याय सारखे असणार आहेत, एक वेगळा पर्याय असणार आहे. तो वेगळा पर्याय कोणता आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. बघा फॉर एक्झाम्पल बघा इथं मी देणार आहे तुम्हाला गुलाब. पहिला पर्याय आहे गुलाब, दुसरा आहे मांजर, तिसरा आहे शेळी, आणि चौथा आहे घोडा. चौथा कोणता आहे घोडा. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता वर्गीकरण जे म्हटलं तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की प्राण्यांची नावं वेगळी, फुलांची नावं वेगळी, अशा प्रकारे आपल्याला समजलं पाहिजे की फुलांच्या नावांचा एक शब्दसंग्रह असतो, फळांच्या नावाचा एक शब्दसंग्रह असतो आणि त्यानुसार आपण काय करायचं आहे इथं हे सोडवायचं आहे. आता इथं आहे 1 नंबरला गुलाब, मांजर, शेळी आणि घोडा. याच्यात तुम्हाला काय करायचं आहे गटात न बसणारा शब्द कसा ओळखायचा तर हेच जर निरीक्षण केलं तर बरीच मुलं घोडा या पर्यायाला काय करू शकतात गोल करतात, पण घोडा नाही का तर याच्यामध्ये जर बघितलं तर मांजर, शेळी आणि घोडा हे आपले पाळीव प्राणी आहेत. मांजर, शेळी आणि घोडा हे तिन्ही आपले काय आहेत पाळीव प्राणी आहेत. आणि याच्यामध्ये जर गुलाब बघितलं तर हे एका फुलाचे नाव आहे. गुलाब काय आहे फुलाचे नाव आहे. म्हणजे याच्यामध्ये 1, 2 आणि 3 हे तिन्ही घटक कशातले आले एका कॅटेगरीतले आले आणि याच्यामध्ये गुलाब हे आले हे वेगळ्या कॅटेगरीमध्ये आले. म्हणून याच्यामध्ये गटात न बसणारा पर्याय कोणता आहे ऑप्शन नंबर 1 आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथं ऑप्शन दिलेले असतात आपल्याला, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 जिथं आहे तिथं आपल्याला काय करावा लागतो गोल करावा लागतो. ऑप्शन नंबर 1 काय करायला लागतो गोल करायला लागतो. त्याच्यानंतर दुसरा पर्याय बघा. आता याच्यामध्ये दुसरा बघा हात, पाय, 3 नंबर शिरा, डोके. त्याच्यातील तुम्हाला गटात बसणारा पर्याय शोधायचा आहे. तिसरा आहे चमचा,
2 नंबर भात. आता इथे एक एक नंबर दिला, हे आपले भात. 3 नंबर भांडे. 4 नंबर आहे पातेले. पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये, चंपा, चमेली, मोगरा आणि 4 नंबर आहे झाड. 4 नंबर आहे झाड. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं आहे याच्यामध्ये, की गटात न बसणारा पर्याय तुम्हाला याच्यामधला शोधायचा आहे. गटात न बसणारा पर्याय काय करायचा आहे, शोधायचा आहे. बघा, चंपा, चमेली, गुलाब. चंपा, चमेली, गुलाब, चंपा, चमेली, मोगरा आणि झाड. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय, गटात न बसणारा पर्याय शोधायचा आहे. बघा, चमचा, भात, भांडे, पातेले. चंपा, चमेली, मोगरा, झाड. पहिल्याच उत्तर मी तुम्हाला सांगितलेले, या तिन्हीच उत्तर तुम्ही सांगू शकताय. हात, पाय, शिरा. शिर म्हणला तरी चालेल, शिर किंवा शिरा. चमचा, भात, भांडे, पातेले, चंपा, चमेली, मोगरा, झाड. ह्याच्यामध्ये काय आहे, पर्याय आहेत. आता याच्यामध्ये उत्तर सांगणार आहे, हात, पाय, डोके हे शरीराचे बाह्य अवयव आहेत. शिराचे असतात ते आपल्या आतल्या साईडला असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3. चमचा, भात, भांडे, पातेले. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर चमचा, भांडे, पातेले हे जे आहेत ते आपली काय आहेत, जेवण करण्याच्या वस्तू आहेत. तर बघा, चमचा, भात, भांडे, पातेले. त्याच्यामध्ये चमचा, चमचा, भांडे आणि पातेले ह्या वस्तू जर बघितल्या तर ह्या आपण कशासाठी वापरतो, तर स्वयंपाक. एक तर चमचा खाण्यासाठी काहीतरी, भांडे पातेले आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी वापरतो. मात्र भात हा काय करतो आपण खाण्यासाठी वापरतो. म्हणजे तयार झालेले जेवणामध्ये भात येतो, म्हणून हा भात हा पर्यायाच्या वेगळा आहे. चंपा, चमेली, मोगरा आणि झाड. तर चंपा, चमेली आणि मोगरा ही तिन्ही सुद्धा फुलांची नावे आहेत. आणि झाड हे आहे, हे झाड काय आहे, तर त्याच्यामध्ये वेगळा पर्याय येतो. आता पुढे बघा, अशा प्रकारचे अजून प्रश्न बघा. 1 नंबर बघा, हिवाळा. 1 नंबरचा पर्याय आहे हिवाळा. 2 नंबर आहे उन्हाळा. 3 नंबर आहे मे. आणि 4 नंबर आहे पावसाळा. 4 नंबरचा पर्याय आहे पावसाळा. त्याच्यानंतर बघा, दुसरा आहे प्रश्न, हिरवा रंग. रंग. तिसरा आहे पिवळा. आणि चौथा आहे लाल. दुसरा पर्याय आहे ह्याच्यामध्ये, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा,
चैत्र, मार्च, डिसेंबर आणि चौथा पर्याय आहे मे. तर या तिन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला गटात न बसणारा पर्याय ओळखायचे. 3 प्रश्न नीट वाचा. हिवाळा, उन्हाळा, मे, पावसाळा. हिवाळा रंग पिवळा लाल, चैत्र, मार्च, डिसेंबर आणि मे असे 3 पर्याय इथे दिलेले आहेत. प्रश्न हे तिन्ही सोडून दाखवायचे आहेत मला. त्याच्यानंतर पुढचं आपण लगेच घेणार आहे. तिन्ही प्रश्नांची उत्तरं झाली का सोडवून? बघा आता याच्यामध्ये उन्हाळा, हिवाळा, उन्हाळा, मे आणि पावसाळा. तर ह्याच्यामध्ये जर निरीक्षण केला तर हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा हे तिन्ही काय आहेत आपले ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मे हे आपल्याला काय आहे महिन्याचं नाव आहे. पुढे बघा त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणता गटात न बसणारा आहे तर मे हा गटात न बसणारा आहे. हिरवा, पिवळा आणि लाल हे तिन्ही रंगांची नावे आहेत. तर ही विशेष रंगांची नावे आहेत पण रंग हे त्याचं कॉमन नाव आहे. त्याच्यानंतर त्यामुळे पर्याय कोणता बसत नाही, रंग हा बसत नाही. कारण की रंगाचंच नाव हिरवा आहे, रंगाचंच नाव पिवळा आणि रंगाचंच नाव काय आहे लाल आहे याच्यामध्ये. तिसरा प्रश्न आहे चैत्र, मार्च, डिसेंबर, मे. तर चैत्र हा मराठी महिना आहे. मार्च, डिसेंबर आणि मे हे तिन्ही आपले काय आहेत इंग्रजी महिने आहेत. त्यामुळे मग त्याच्यामध्ये वेगळा कोणता आलाय तर चैत्र मराठी महिना एकच नावाचा वेगळा आलेला आहे. त्यामुळे आपण काय करतो त्याला चैत्राला गटात न बसणारा शब्द म्हणून गोल करू शकता. आता पुढे बघा याच्यामध्ये पुढचे प्रश्न पुढे देणार आहे. त्यामध्ये बघा एक पालक, शेपू, दुधी भोपळा आणि 4 मेथी. गटात न बसणारं तुम्हाला ओळखायचं आहे. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर, चर्मकार, विद्यार्थी, शिक्षक. लक्षात सगळ्यांच्या शिक्षक. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे गहू, बाजरी, पालक, ज्वारी. नेक्स्ट आहे प्रश्न त्याच्यामध्ये भाऊ,
वडील, अभिनेता, आई. तर या 4 प्रश्न फळ्यावर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये गटात न बसणारा पर्याय तुम्ही शोधायचा आहे बघा. वेळ देणार आहे तुमच्यासाठी. तर पहिला आहे पालक, शेपू, दुधी भोपळा आणि मेथी. दुसरा आहे डॉक्टर, चर्मकार, विद्यार्थी, शिक्षक. नंतर आहे त्याच्यामध्ये पुढचा गहू, बाजरी, पालक आणि ज्वारी, भाऊ, वडील, अभिनेता आणि आई. त्याच्यामध्ये गटात न बसणारा तुम्हाला ओळखायचा आहे. 1-2 मिनिटं वेळ देणार आहे. गटात न बसणारा तुम्ही ओळखू शकता. बघा, पालक, शेपू, दुधी भोपळा, मेथी, डॉक्टर, चर्मकार, विद्यार्थी, शिक्षक, गहू, बाजरी, पालक, ज्वारी, भाऊ, वडील, अभिनेता आणि आई. बघा, गटात न बसणारा तुम्हाला शोधायचं आहे. याच्यामध्ये जरा विचार करायचा आहे. कुणीही गडबड करायची नाही असे प्रश्न सोडवताना. बघा, आता हे प्रश्न मी सोडून देणार आहे. बघा, पालक, शेपू, दुधी भोपळा आणि मेथी. बरीच मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतात, बरीच मुलं. कारण की मुलांना आपल्याला काय असतं, पालेभाज्या माहिती नसतात. मग आपण काय करायला पाहिजे, ज्या ज्यावेळी आपल्या घरी आपण भाज्या आणतो, पालेभाज्या, त्या भाज्या आपण मुलांना दाखवल्या पाहिजेत. त्यामुळे मुलांना पालक ही पालेभाजी आहे, मेथीची पण पालेभाजी असते, शेपूची सुद्धा पालेभाजी असते, हे मुलांना लक्षात येईल. फळभाज्यामध्ये कोबीस असतं, वांग असतं, दुधी भोपळा असतं. ज्या फळभाज्या आहेत ह्या फळभाज्या आपण सांगू शकतो, बटाटा वगैरे. मग आता ह्याच्यामध्ये पालेभाज्या कोणत्या आलेल्या आहेत बघा. पालक आलेली आहे, शेपू आलेली आहे आणि मेथी ही आलेली आहे. मेथीची भाजी, पालकची भाजी आणि शेपूची भाजी. पण ह्याच्यामध्ये दुधी भोपळा ही काय आहे, फळभाजी आहे. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता येतो आपला, तर दुधी भोपळा येतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा, डॉक्टर, चर्मकार, विद्यार्थी, शिक्षक. डॉक्टर हा एक पेशा आहे, चर्मकार सुद्धा हे कामाचाच एक पेशा आहे, शिक्षक हे सुद्धा पेशाच आहे. हे तिन्ही सुद्धा काय करतात, तर आपल्या समाजासाठी काहीतरी काम करतात. डॉक्टर रुग्णांना चेक करायचं काम करतात, चर्मकार आपले चपला शिवायचं काम करतात, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतात. पण विद्यार्थी काय आहे ह्याच्यामध्ये, तर विद्यार्थी हा एक पेशा नसून तो एक विद्यार्थी शिकण्यासाठी शाळेमध्ये जातो. आता त्याच्या म्हणून विद्यार्थी हा याच्यामध्ये काय येणार आहे, तर विद्यार्थी दशेतच आपण काय करतो, शिक्षक होण्याचं, चर्मकार किंवा डॉक्टर होण्याचे आपण स्वप्न बघतो. त्यामुळे याच्यामध्ये गटात न बसणारा विद्यार्थी आहे. पुढे बघा, गहू, बाजरी, पालक आणि ज्वारी. तर गहू, बाजरी आणि ज्वारी हे काय आहेत, तर ही धान्य आहेत. गहू, बाजरी आणि ज्वारी ही काय आहेत, धान्य आहेत. तर पालक ही काय आहे, पालेभाजी आहे. पालक तर काय आहे, पालेभाजी आहे. ज्वारी, बाजरी आणि गहू, गव्हाची आपण चपाती करतो, बाजरीची आपण भाकरी करतो, ज्वारीची सुद्धा आपण काय करतो, भाकरी करतो. म्हणजे ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, नाचणी ही आपली धान्य आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा, म्हणून ह्याच्यामध्ये पालक हा गटात बसत नाहीये. भाऊ, वडील, अभिनेता आणि आई.
तर भाऊ, वडील आणि आई पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे आपले काय आहेत? नातेसंबंधातली नावे आहेत. अभिनेता म्हणजे कोण? तर ऍक्टर. अभिनेता म्हणजे कोण होतं? तर ऍक्टर होतो. म्हणजे अभिनेता हे याच्यात गटात न बसणारा शब्द आहे. म्हणजे एखादा नट आपण म्हणतो, पिक्चर मध्ये काम करणारा, नाटकामध्ये काम करणारा असतो, त्याला आपण अभिनेता असे म्हणतो. मात्र भाऊ, वडील आणि आई हे सगळे आपले काय आहेत? हे आपले सगळे नातेसंबंधामध्ये आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये गटात न बसणारा येतो तो अभिनेता येतो. अशा प्रकारे जेवढे आपल्याला शक्य होतील तेवढे सगळे प्रश्न मी तुम्हाला इथं देणार आहे. गटात न बसणारा शब्दसंग्रह जो आहे तो काय करणार आहे? तिथं मी काय करणार आहे तुम्हाला देणार आहे. आपला हा घटक आहे शब्दसंग्रह. पुढे बघा ह्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे चिक्कू, दुसरा आहे पान, तिसरा आहे खोड, चौथा आहे मूळ. नंतर राज, रेश्मा, तुषार, मानव. नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा सफरचंद, चिक्कू, फणस, कमळ. नेक्स्ट आहे कमळ. इथं बघा आता नेक्स्ट आंबा, त्याच्यानंतर जांभूळ, तिसरा आहे बोर, चौथा आहे फणस. तर दिलेल्या शब्दातील तुम्हाला गटात न बसणारे शब्द ओळखायचे आहेत. ओळखा बघू. इथं 4 पर्याय चार हे दिलेले आहेत तुम्हाला प्रश्न. तर गटात न बसणारे तिन्ही शब्द तुम्हाला दिलेले आहेत, ते ओळखायचे आहेत. तर हे प्रश्न समोर आहेत, त्याची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. गटात न बसणाऱ्या शब्दांची अगदी व्यवस्थित. बघा चिक्कू, पान, खोड आणि मूळ ह्याच्यामध्ये गटात कोणता बसत नाही? तर चिक्कू हे एक फळाचे नाव आहे. आपण गटात न बसणारा शब्द कसा आपण ओळखायचं? बघा चिक्कू फळाचं नाव आहे. पान हे झाडाचा एक काय आहे? पार्ट आहे किंवा झाडाचा अवयव आपण असं म्हणतो. खोड
हा सुद्धा झाडाचा एक अवयव आहे आणि मूळ हा सुद्धा एक झाडाचा अवयव आहे. म्हणजे आपण असा विचार करायचा म्हणजे पान, खोड आणि मूळ हे तिन्ही सुद्धा झाडाच्या काय आहेत, अवयव आहेत. मात्र चिक्कू हे काय आहे, झाडाला आलेलं फळ आहे. ते आहे काय, झाडाला आलेलं फळ आहे. म्हणजे आपण काय करतो, चिक्कू हे फळ येतं त्याच्यामध्ये, म्हणून चिक्कूला आपण काय करायचं आहे, गटात न बसणारा शब्द म्हणून पर्यायामध्ये लिहायचा आहे. तर बघा दुसरा पर्याय, राज, रेशमा, तुषार, मानव. राज, रेशमा, तुषार आणि मानव. त्याच्यामध्ये राज मुलग्याचं नाव आहे, रेशमा मुलगीचं नाव आहे, तुषार मुलग्याचं नाव आहे आणि मानव सुद्धा मुलग्याचं नाव आहे. म्हणजे राज, तुषार आणि मानव ही काय आहेत, मुलांची नावे आहेत आणि रेशमा ह्याच्यामध्ये काय आहे, मुलगीचे नाव आहे, म्हणून रेशमा हे गटात न बसणारा शब्द आहे. सफरचंद, चिक्कू, फणस आणि कमळ. तर बघा सफरचंद म्हटलं तर हे एक फळाचं नाव आहे, चिक्कू हे सुद्धा फळाचं नाव आहे, फणस हे सुद्धा फळाचं नाव आहे आणि कमळ जे आहे हे काय आहे, फुलाचं नाव आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हा काय होतो, आपल्या गटात न बसणारा पर्याय. आंबा, आता हे सगळ्यात महत्वाचं होतं कारण इथं चारही फळांची नावं आहेत. मग याच्यामध्ये वेगळं काय करायचं असतं, तर बघा याच्यामध्ये बघा आंबा, आंब्यामध्ये किती बिया असतात, ते आपण जेव्हा आंबा खायला घेतो तेव्हा आंब्यामध्ये किती बिया असतात, एक असते. जांभूळ खातो तेव्हा जांभळामध्ये किती बिया असतात, एकच असते. बोरमध्ये किती बी असते, एकच असते. आणि फणसामध्ये बघितलं तर एकापेक्षा जास्त बिया असतात, अनेक बिया असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, आंबा, जांभूळ आणि बोर हे तिन्ही सुद्धा काय आहेत, एक बी असणारी फळं आहेत. आणि फणस हे काय आहे, याच्यामध्ये अनेक बिया असणारे फळ आहे. म्हणून फणसाला आपण इथं काय करायचं आहे, तर गटात न बसणारा शब्द म्हणून आपल्याला इथं लिहायचं आहे. गटात न बसणारा शब्द म्हणून फणस हा येतो. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता याच्यामध्ये. आंबा, जांभूळ आणि बोर हे तिन्ही सुद्धा फळांमध्ये एकच बी असतं, मात्र फणसामध्ये काय असतात, अनेक बिया असतात. म्हणूनच आपल्याला काय करायचं असतं, पर्याय क्रमांक 4 फणस हा लिहायचा असतो. अजून इथं उदाहरण मी देणार आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल, तुमचं एक सुद्धा याच्यामध्ये काय होणार नाही, चुकणार नाही, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, अतिशय चांगल्या प्रकारे हा प्रश्न सोडवू शकता. बघा, कुत्रा, सिंह, मांजर, बैल. ढास, किडा, मुंगी, साप. खडू, फळा, पुस्तक, आणि ग्लास. नेक्स्ट बघा, बस, सायकल, बस, सायकल, विमान, कार. बस, सायकल, विमान, कार याच्यामध्ये गटात बसणारा शब्द शोधायचा आहे तुम्ही. बघा 4 दिलेले आहेत, एक थोडा वेळ देणार आहे त्यासाठी तुम्हाला.
तुम्ही गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. दोन मिनिटं वेळ आहे तुम्हाला अजून. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. पहिला आहे कुत्रा, सिंह, मांजर, बैल, डास, किडा, मुंगी, साप, खडू, फळा, पुस्तक, ग्लास, बस, सायकल, विमान आणि कार. दोन मिनिटं वेळ दिलेली आहे तुम्हाला. याच्यामधले पर्याय तुम्ही शोधून लिहायचे आहेत. बघा, कुत्रा, सिंह, मांजर आणि बैल. त्याच्यामध्ये गटात न बसणार आपल्याला कसं ओळखायचं आहे? तर कुत्रा पाळीव प्राणी आहे, सिंह जंगली प्राणी आहे, मांजर पाळीव प्राणी आहे आणि बैल सुद्धा पाळीव प्राणी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1, 3 आणि 4 हे तिन्ही काय पाळीव प्राणी आहेत. गटात न बसणारा कोणता आहे? तर सिंह. कारण सिंह हा जंगली प्राणी आहे, म्हणून गटात न बसणारा कोणता आहे? सिंह आहे. डास, किडा, मुंगी आणि साप. त्याच्यामध्ये सुद्धा बरीच मुलं कन्फ्युज होतात. डास, किडा, मुंगी आणि साप. तर डास, किडा आणि मुंगी हे तिन्ही कीटक आहेत. कीटक जे लहान प्राणी म्हणजे छोटे असतात त्यांना कीटक म्हणतो. डास, किडा आणि मुंगी हे कीटक आहेत. साप हा काय आहे? तर हा साप हा कीटक नाहीये. तर हा साप काय? सरपटणारा आहे प्राणी, म्हणून याच्यामध्ये साप हे तर हा कीटक नाहीये. खडू, फळा, पुस्तक आणि ग्लास. तर खडू, फळा, पुस्तक हे काय आहेत? आपल्याला हे तिन्ही सुद्धा शिकवण्यासाठी किंवा शिकण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत. खडू, फळ आणि पुस्तक. मात्र ग्लास काय आहे? ग्लास हा आपल्या स्वयंपाकघरात लागणारी गोष्ट आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये ग्लास हे काय येतं? ग्लास हे पर्यायामध्ये न बसणारा घटक आहे. बस, सायकल, विमान आणि कार. त्याच्यामध्ये सुद्धा बरीच मुलं कन्फ्युज होतात, कारण की तिन्ही चारी सुद्धा काय आहेत? वाहन आहेत. पण या चारही वाहनामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे? की रस्त्यावरून जाणारे म्हणजे जमिनीवरून जाणारे आणि आकाशातून जाणारे. तर बस, सायकल आणि कार हे तिन्ही सुद्धा जमिनीवरून जातात, मात्र विमान हे आकाशातून प्रवास करतात. म्हणून बस, सायकल आणि कार हे तिन्ही एका कॅटेगरीतले येतात आणि विमान हे काय येतं? दुसऱ्या कॅटेगरीतले येतं. ह्याच्यामध्ये जहाज येऊ शकतं, नाव येऊ शकतं, नाव येऊ शकतं. म्हणून तुम्ही काय करू शकता? ह्याच्यामध्ये विमान हा पर्याय किंवा जहाज हा पर्याय सुद्धा लिहू शकता. आलं लक्षात? तर आज मी तुम्हाला काय शिकवलेलं आहे? गटात न बसणाऱ्या शब्दामध्ये वर्गीकरण हा घटक आज आपण घेतलेला आहे. इयत्ता तिसरीचं बुद्धिमत्तेचं लेक्चर आपण घेतलेलं आहे. घटक तिसरा आहे आपला. पहिला आपला झाला होता, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की संख्या मालिका बघितलेली आहे, सूचना पालन आकलन 1 मध्ये, त्याच्यानंतर इंग्रजी अक्षरमाला बघितलेली आहे
आणि त्याच्यानंतर संख्या मालिका आणि मग शब्दसंग्रह आज आपण घेतलेला आहे. तर याच्यावर मुलांनी अभ्यास कसा करायचा आहे, तर शब्दसंग्रह मध्ये शब्दसंग्रह असं लिहायचं आहे वहीमध्ये, आणि प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्ही लिहायचंय. म्हणजे प्रश्नासहित उत्तरासहित त्याचे प्रश्न लिहायचे आहेत, आणि जे उत्तर येतं ते बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आणि उत्तर तेवढं तुम्ही तिथं लिहायचं आहे. काय करूया आपण आता इथंच थांबूया. आज आपलं येतं तिसरीचं बुद्धिमत्तेचं दुसरीचं बुद्धिमत्तेचं ऑनलाईनचं लेक्चर होतं. अशा प्रकारे तुम्ही काय करा, होमवर्क घरी सोडवा. आतापासून जर तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस केलं तर आपल्याला कन्फ्युज होणार नाही. आपण काय करू, इथंच थांबूया. आता पुढचे लेक्चर आपलं कोणतं असणार आहे त्यानुसार तुम्हाला सूचना दिल्या जातील. थँक्यू.